Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi. Today is Sunday. So in today's spoken English session, I plan to explain about verb to be. म्हणजे आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये मी टू बी म्हणजे असणे ह्या क्रियापदाबद्दल थोडं खोलात जाऊन बोलणार आहे. ऑल्सो वी विल हॅव अ लुक ॲट 1 or 2 conversations of type formal and informal. म्हणजे मागच्या वेळेस सुचवल्याप्रमाणे आपण एखाद दुसरं फॉर्मल आणि इनफॉर्मल अशा दोन्ही टाईपचे कॉन्व्हर्सेशन्स बघणार आहोत. आय विश टू डिस्कस धिस टू बी म्हणजे मराठीत असणे in detail because this is the verb which goes wrong during sentence formation. म्हणजे वाक्य रचना करताना बरेचदा असणे हे जे क्रियापद आहे ते जरा अवघड जातं. त्यामुळे आपण त्याच्यात थोडी खोलात जाऊन माहिती घेऊयात. तर आता असणे ह्या क्रियापदाबद्दल बघू. इन इंग्लिश देर आर 3 what we can say types in which to be is used. म्हणजे मराठीत ज्याला रूप म्हणतात अशी टू बी ह्या क्रियापदाची 3 रूपं आहेत. इज IS इज AM M ARE R. Okay, so the to be verbs is M are very important to form basic sentences. So मराठीत ज्याला प्रथम पुरुष एकवचन म्हणतात मी, तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आय. त्यावेळेस टू बीचं कुठलं रूप वापरलं जातं तर ते वापरलं जातं एम AM एम. आय एम अ वुमन. म्हणजेच फर्स्ट पर्सनमध्ये प्रथम पुरुषामध्ये टू बीचं AM जेव्हा मी स्वतःविषयी बोलते तेव्हा AM एम किंवा एम असं ज्याला म्हणतात वापरलं जातं. तर त्याची वाक्यात रचना कशी होते. आय एम अ वुमन. मी एक स्त्री आहे. आय एम अ टीचर असं जेव्हा मी म्हणते तेव्हा त्याचा अर्थ असतो मी टीचर आहे. सो फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष म्हणजे काय. फर्स्ट पर्सन इज द वन हू टॉक्स. फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे प्रथम पुरुष एकवचनी. त्यावेळेस आपण टू बीचं कुठलं रूप वापरतो तर एम हे रूप वापरतो. जेव्हा आपण स्वतःविषयी माहिती देतो तेव्हा आपण म्हणणार आय एम अ गर्ल ऑर अ बॉय. देन आय एम अ स्टुडंट किंवा आय एम अ टीचर. आय एम इंटरेस्टेड इन म्युझिक. तर ही सगळी वाक्य टू बी वर्बचा AM एम हे रूप वापरतात. ठीक आहे. आता जेव्हा आपण सेकंड पर्सन द्वितीय पुरुष या संदर्भात बोलतो. सेकंड पर्सन म्हणजे काय. द वन हू लिसन्स म्हणजे ज्याला बोललं जातं वाक्यात ज्याला बोललं जातं त्याला म्हणतात द्वितीय पुरुष.
किंवा सेकंड पर्सन. तर आता टू बीचं कुठलं फॉर्म वापरलं जातं ते बघूयात आपण. ही, शी, इट हे सिंग्युलर नाऊन जेव्हा आपण वापरतो तेव्हा टू बीचा IS इज हा फॉर्म किंवा हे रूप आपण वापरतो. म्हणजे आपण कसं म्हणणार, ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. आपण हे दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, सेकंड पर्सनबद्दल बोलतोय आणि ते एकवचनी आहे, बरोबर. त्यामुळे सिंग्युलर आहे, थोडक्यात सिंग्युलर नाऊन आहे. त्यामुळे आपण म्हणणार ही इज अ डॉक्टर. हे झालं मेलमध्ये. फिमेलमध्ये कसं आपण म्हणणार, शी इज अ डॉक्टर. तर थोडक्यात सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये IS इज हे टू बीचं फॉर्म वापरलं जातं. ही 2-3 आपण उदाहरणादाखल काही सेंटेन्सेस पाहिली. अजून काही वाक्य मी सांगू शकते. माय अंकल इज अ स्पोर्ट्स पर्सन. माझे काका स्पोर्ट्स पर्सन आहेत. ही इज अ रायटर. तो लेखक आहे. So the next example is our dog is sad today. म्हणजे माझा कुत्रा आज नाराज किंवा नाखुश आहे. तर थोडक्यात आपण ही, शी याबद्दल म्हणजे सिंग्युलर जे आहे त्याच्याबद्दल टू बीचं फॉर्म इज वापरून वाक्य तयार केली. आता आपण ARE आर बद्दल बघूयात. हे ARER सिंग्युलर किंवा प्लुरल मध्ये वापरलं जाऊ शकतं. म्हणजे जेव्हा मी म्हणते यू आर हॅपी, तू खुश आहेस. आता ह्यात आर इज थर्ड पर्सन म्हणजे ज्याच्याविषयी बोलले जाते त्याला म्हणतात तृतीय पुरुष किंवा थर्ड पर्सन. यू आर हॅपी या वाक्यात मी दुसऱ्या कुठल्या एकाच व्यक्तीविषयी बोलत आहे. यू आर हॅपी म्हणजे तू खुश आहेस. इथं ARER हे टू बीचं रूप आपण वापरलं. ते वापरलं सिंग्युलरमध्ये. हेच जेव्हा आपण तुम्ही या अर्थाने वापरू त्याला इंग्लिशमध्ये यू असंच म्हणतात. यू ऑल आर गुड सिटिझन्स असं जेव्हा मी म्हणते तेव्हा तुम्ही सगळे एक उत्तम नागरिक आहात असा अर्थ त्यातनं निघतो. तर तेव्हा YOU हे अनेकवचनी म्हणून मी वापरलं आहे. थोडक्यात आर हे जे टू बीचं रूप आहे ते एकवचन किंवा अनेकवचन ह्यात वापरलं जाऊ शकतं. तसंच वी किंवा दे ह्यांच्याबरोबरही टू बीचं ARER हे फॉर्म वापरलं जाऊ शकतं. दे आर पोलीस ऑफिसर्स.
म्हणजे ते पोलीस ऑफिसर आहेत. तर थोडक्यात आज आपण टू बी या फॉर्मचं am, is, is आणि are ही 3 रूपे पाहिलीत. हे टू बीचं आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ याच्याशी संदर्भातली रूपे पाहिलेली आहेत. आपण अजून इंग्लिशमध्ये टेन्स किंवा काळ हे शिकलेलो नाही, पण स्पोकन इंग्लिशमध्ये स्वतःविषयी माहिती सांगताना बरेचदा वर्तमान काळात बोललं जातं. त्यामुळे ही सगळी वाक्य आपण लक्षात ठेवूयात. थँक्यू.